आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। मनोज जरांगे पाटलांचा आजपासून उपोषण, अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा आक्रमक। सरकारनं 2 दिवसांमध्ये अधिवेशन बोलावून अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करावं, जरांगेंची मागणी। मराठा बांधवांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना फोन करावेत, आमदारांना कायद्याच्या बाजूने बोलण्याचा आग्रह करावा, जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर दौऱ्यावर, शिवसंकल्प अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार, तर पालघर महासंस्कृती मेळाव्याला लावणार उपस्थिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर, सदाशिव पेठेमधील इतिहास संशोधक मंडळाला राज ठाकरे भेट देणार, तर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता। बाबा सिद्दीकींचा आज राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, आणखीनही काहींचे पक्षप्रवेश होणार, अजित पवारांचा सूचना। पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंची गाडी फोडली, निखिल वागळेंच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक। निखिल वागळेंच्या निर्भय बनो सभेला भाजपचा जोरदार विरोध, यातूनच वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य व्हायरल, आई वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही 2 दिवस जेवू नका, चिमुकल्यांना बांगरांचा अजब सल्ला। नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज, मध्य भारतामध्ये तयार झालेल्या सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे विदर्भात पावसाची शक्यता, रब्बी पिकांवर संकट। सोयाबीनच्या दरामधील घसरणीमुळे शेतकरी हताश, वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीला सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर। अमरावती जिल्ह्यामध्ये 63 हजारांवर शेतकरी सावकारी कर्जाच्या पाशात, नापिकीनं संकट ओढावल्यानं शेतकऱ्यांवर 68 कोटींचं कर्ज। अमरावतीच्या वरुडमध्ये देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार, गुणवत्तेनुसार संत्र्याला उत्तम बाजारभाव, शेतकरी सुखावला। नाशिकच्या मालेगाव मनपाला कचरा संकलनासाठी ठेकेदाराची प्रतीक्षा कायम, वादग्रस्त ठरलेल्या वॉटर ग्रेस कंपनीला नवीन ठेकेदार येईपर्यंत मुदतवाढ, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। वाशिममध्ये मागील 3 वर्षांपासून अडाण नदीवरील बंधाऱ्याचं काम अर्धवट, काम त्वरित पूर्ण करावं, अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा। भंडारा विभागामधील 3 आगारामध्ये 31 नव्या बस दाखल, बसमध्ये हिरकणी आणि एका एसटीचा समावेश, तर 17 वाहनं भंगार। शरद मोळ हत्या प्रकरणामध्ये आरोपींना 7 दिवसांची मुक्का कोठडी, गणेश मारडे, विठ्ठल शेलार यांच्या मोबाईलमधून 6 ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती, आतापर्यंत 7 गाड्या जप्त। गोंदियामध्ये खंडणी न दिल्यानं डॉक्टरची दुचाकी जाळली, पोलिसांनी 4 जणांना केली अटक, आरोपींना 22 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी। रत्नागिरीमध्ये वेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश, 3घांना अटक, 10 कोटींची वेल माशाची उलटी जप्त, राजापूर पोलिसांसह वन विभाग पथकाची मोठी कारवाई। दलित असल्यानं बुलडाण्याच्या जळगाव जामोदमधील डायलिसिस सेंटरवर नाव वगळल्याचा महिला सरपंचाचा आरोप, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर आरोप, तर जाधव यांचे भाषण सुरू असतानाच महिला सरपंचाचा कार्यक्रमावर बहिष्कार। अमरावतीमध्ये एसटी प्रवाशांचा फुकट प्रवास, एसटी महामंडळानं 175 फुकट्या प्रवाशांकडून 18,000चा दंड वसूल। पुण्यामध्ये बुलेटचे 571 सायलेन्सर जप्त, बुलेट सायलेन्सर विरोधात वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या जय हनुमान कढईनं रचला वर्ल्ड रेकॉर्ड, 15,000 लिटर क्षमतेची आणि 1800 किलो वजनाच्या हनुमान कढईची वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये नोंद। वर्धा जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमध्ये तब्बल 128 कोटींची वाढ, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्याचा अंतिम नियतव्यय 313 कोटींवर। बुलडाण्यामध्ये आझाद हिंद संघटनेचे संपर्क अभियान, शेतमालाच्या नुकसान भरपाईसह प्रमुख मागण्यांसाठी संघटनेकडून जनजागृती।